पप्पांचा मित्र बोलतोय. बोला ना काका. ऍक्च्युली त्यांना मला 10,000 रुपये पाठवायचे होते, तर ते म्हटले की माझ्या मुलीला पाठवा तुम्ही, कारण त्यांच्याकडे गुगल पे फोन पे नाहीये. तर मी तुझं पाठवू का या नंबरवरती? हो चालेल ना काका, पाठवा. हा ठीक आहे, लगेच पाठवतो. हो हो. हा आले का? 10 रुपये आलेत काका. अच्छा अच्छा, मी ते टेस्टिंग करायसाठी पाठवत होते. आता चेक कर बरं, आले का? हो काका, 8,000 रुपये आलेत. हा बरं बरं, आता राहिलेले मी 2,000 पण पाठवतो. हो चालेल. हा आले का? काका चुकून तुमच्याकडून 20,000 रुपये आलेत. अरे 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 अरे, एक काम कर ना, माझ्याकडनं चुकून 20,000 तुला पाठवले गेले. तुम्हाला राहिलेले ना आज ते जे आता 2,000 रुपये कट करून 18,000 रुपये पाठव. माझा हाच नंबर आहे, याच्यावर पाठव ना परत. हो काका, मी लगेच पाठवते तुम्हाला. काय पाठवते? हॅलो काका, आलेत का पैसे? आता चेक करा, आलेत का? हो हो आले, पण तू खूपच हुशार निघालीस ना बेटा. हो, कारण मी गोरख बांगर यांना फॉलो केलं. तुम्ही पण अशा इन्फॉर्मेटिव्ह रील्स साठी लगेच फॉलो करा. जर तुम्हाला पण अशा अनोळखी व्यक्तीचा कॉल आला आणि तो म्हटला की तुमच्या घरच्यांनी, मित्रांनी किंवा तुमच्या वडिलांनी तुम्हाला पैसे पाठवण्यासाठी सांगितले, तर समजून जावा की तो स्कॅमर आहे. जर तुमच्या सोबत असा कधी इन्सिडेंट घडला तर लगेच 1930 ह्या सायबर क्राईमच्या टोल फ्री नंबरला कॉल करा. तुमच्या सोबत जी घटना घडली आहे ती त्यांना सांगा. ते लगेच तुमचं झालेलं ट्रान्झॅक्शन फ्रीज करतील आणि तुमचे पैसे तुम्हाला रिटर्न मिळतील. ही रील आपल्या जवळच्या व्यक्तींपर्यंत शेअर करायला विसरू नका.